हॅलो सुवर्णमयी, मला सांगा किती वेळा असं होतं की आपण कपाट आवरायला घेतो आणि अचानक एखादा असा ड्रेस किंवा अशी एखादी वस्तू हाताला लागते जी आपण खूप उत्साहात विकत घेतली होती, पण आता ती तिथेच कोपऱ्यात पडून आहे. तिची घडीसुद्धा मोडलेली नाही आहे. मग क्षणभर आपण थांबतो आणि विचार करतो की मी हे का घेतलं होतं, मला ह्याची खरंच गरज होती का? परवाचंच बघा, माझी एक मैत्रीण भेटली होती, घर शिफ्ट करत होती. तिने सामानाचे ढीग समोर लावले होते आणि ती वैतागून म्हणत होती की अगं, हे सगळं भरताना आत्ता कळतंय की मी किती फालतू गोष्टींवर पैसे आणि जागा वाया घालवली. हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आपण मध्यमवर्गीय स्त्रिया खूप कष्टानं एक एक रुपया साठवतो, पण कधीकधी समाज काय म्हणेल किंवा कुणाचं तरी बघून आपण अशा काही गोष्टी घरात गोळा करतो ज्यांची आपल्याला खरं तर काहीच गरज नसते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आपण आता खरं तर विकत घेणं थांबवायला पाहिजे. मी ह्यामध्ये कुणाला काही शिकवत नाही आहे, तर मी स्वतःलाच विचारलेले काही प्रश्न आहेत आणि त्यांची मला मिळालेली उत्तरं आहेत. पहिली गोष्ट आहे सेलमध्ये मिळणारे स्वस्त पण न लागणारे कपडे. खूप वेळेला काय होतं की मॉलमध्ये किंवा ऑनलाईन फ्लॅट 50% ऑफ किंवा बाय 2 गेट 3 फ्री असं काहीतरी दिसतं. किंवा आपण एखाद्या स्ट्रीट मार्केटमध्ये गेलेलो असतो, तिथे तर अगदी कचऱ्याच्या भावामध्ये वस्तू मिळत असतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे वा, काय स्वस्त मिळतंय. आपल्याला त्या ड्रेसची किंवा त्या कुर्तीची आत्ता गरज असतेच असं नाही, पण स्वस्त मिळतंय म्हणून आपण ती घेतो. आपल्याला वाटतं आपण पैसे वाचवले, पण खरं तर आपण गरज नसताना पैसे खर्च केलेले असतात. ते कपडे घरी येतात, फार तर एखाद्या वेळी घातले जातात आणि मग कपाटात जागा अडवून बसतात. कारण आपण ते घेताना फक्त स्वस्त आहे एवढा एकच क्रायटेरिया त्याला लावलेला असतो. ही माझी स्टाईल आहे का, त्याची खरंच तशी क्वालिटी आहे का, हा विचार आपण त्यावेळी केलेलाच नसतो. त्यापेक्षा आपण असं करू शकतो का की थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील, पण असाच कपडा घ्यायचा जो आपल्याला खरंच आवडलाय आणि जो आपण खूप वेळा आनंदाने घालू शकू. किंवा स्वस्त जरी मिळत असेल तरीसुद्धा घेताना फक्त हे आपल्याला आवडलंय का, कम्फर्टेबल आहे का, आणि स्वस्त असलं तरीसुद्धा त्याची क्वालिटी चांगली आहे का, हा विचार करून घेतलं तर. कारण मी स्वतः मिशोवरून भरपूर स्वस्त कपडे घेते. फक्त तिथे रिटर्न करण्याचा ऑप्शन असतो आणि वस्तू आल्यानंतर जर कपडा मला टोचतोय किंवा मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे, माझ्या स्टाईलनुसार नाही आहे असं वाटलं तर आपण ते बिनधास्त रिटर्न करू शकतो. त्यामुळे वस्तू घेताना स्वस्त आहे एवढा एकच क्रायटेरिया न लावता आपली स्टाईल आहे का, आपल्याला कम्फर्टेबल आहे का, हे सुद्धा बघायचं. दुसरी गोष्ट, किचनमधले न लागणारे फॅन्सी गॅजेट्स. आपल्याला जाहिरातींमध्ये दिसतं की भाज्या कापायला हे मशीन घ्या किंवा ज्यूस काढायला ते फॅन्सी ज्यूसर घ्या. बघायला ते खरंच खूप छान वाटतं आणि आपल्याला वाटतं की आपलं काम सोपं होईल, वेळ वाचेल. पण खरी परिस्थिती काय असते, ते मशीन वापरण्यापेक्षा आणि नंतर ते स्वच्छ करून परत जागेवर ठेवत बसण्यापेक्षा आपल्याला आपली साधी विळी किंवा सुरी सोयीची वाटते आणि मग ते फॅन्सी गॅजेट कोपऱ्यामध्ये धूळ खात पडतं. थोडे दिवस आपण त्याला त्या कोपऱ्यात बघून वैतागत राहतो आणि मग एखाद दिवशी साफसफाई करताना त्याला कुठेतरी अडगळीच्या ठिकाणी टाकून देतो. कारण पैसे घालवलेले असतात, आपल्याला ते फेकून द्यायला सुद्धा नको वाटतं. म्हणून मग एकदा ते वापरायचा कंटाळा आला की त्याची फक्त जागा बदलते, पण वस्तू घरामध्ये जागा अडवत राहते. त्यामुळे घरात जेवढी साधी साधनं असतील तेवढं स्वयंपाकघर आवरलेलं राहतं, आपलं कामसुद्धा पटकन होतं. तिसरी गोष्ट आहे वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्ट्सचा ढीग. खूप वेळेला आपण इंस्टाग्रामवर किंवा टी व्हीवर जाहिरात बघतो, कोणीतरी सांगतं की हे सिरम लावल्याने स्किन चमकदार होईल किंवा हे क्रीम लावल्याने डाग जातील. आपण लगेच ते ऑर्डर करतो आणि असे कितीतरी डबे आपल्या ड्रेसिंग टेबलवर असतात जे अर्धेच वापरून सोडून दिलेले असतात. घेतलेली प्रत्येक गोष्ट आपल्या स्किनला सूट होतेच असं नाही आणि आपली काही ठराविक प्रॉडक्ट वापरण्याची सवय असते. त्याच्या व्यतिरिक्त एखादं प्रॉडक्ट आपण विकत जरी आणलं ना तरी ते कधी लावायचं हे आपल्याला बऱ्याच वेळेला समजत नाही किंवा आपल्या सवयीचं नसल्यामुळे आपण ते वापरतच नाही. फक्त घेतलं आणि पडून राहिलं असं होतं. थोड्या दिवसांनी त्याची एक्सपायरी डेट निघून जाते आणि मग ते असंच फेकलं जातं. खरं तर आपल्या स्किनला अगदी बेसिक अशा CTM रूटीनची गरज असते. C फॉर क्लिनिंग, T फॉर टोनिंग आणि M फॉर मॉइश्चरायझिंग. एवढ्या बेसिक वस्तू जरी वापरल्या ना तरी छान काम चालू शकतं. हां, जर तुम्ही वापरणारच असाल, तुम्हाला तितका वेळ असेल, तितका उत्साह असेल, तर तुम्ही कितीही स्किन केअर प्रॉडक्ट्स घेऊ शकता
पण बऱ्याच वेळा आपल्याला संसार पण सांभाळायचा असतो, आपलं काम पण सांभाळायचं असतं आणि अशा वेळी आपल्याला जास्त स्किन केअरचे रुटीन किंवा रेजिम नको असतात. तेवढा वेळ पण नसतो, उत्साह पण नसतो. म्हणूनच सनस्क्रीन, सिरम, मॉइश्चरायझर अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर फक्त फॅन्सी आहे किंवा लेटेस्ट आलेलं आहे म्हणून काहीतरी घेणं टाळा. त्यापेक्षा भरपूर पाणी पिणं, घरचं चांगलं जेवण आणि बेसिक CTMचं रुटीन हे आपल्यासाठी खूप चांगलं काम करतं. सतत नवीन नवीन प्रयोगांमागे धावायचं आणि पैसे वाया घालवायचे ह्यात मला तरी काही अर्थ वाटत नाही. चौथी गोष्ट आहे दिखाव्यासाठी घेतलेल्या शोभेच्या वस्तू. कुणाच्या तरी घरी गेलं आणि काहीतरी नवीन शोभेची वस्तू बघितली, आपल्याला वाटतं की आपल्यासुद्धा हॉलमध्ये हे असायला पाहिजे आणि मग आपण ते शोपीस, फुलदाण्या, प्लास्टिकची फुलं असं बरंच काही घेऊन येतो. पण ह्या वस्तू फक्त धूळ खातात. त्या साफ करण्याचा एक वेगळाच वैताग असतो. घर सजवण्यापेक्षा घर मोकळं आणि हवेशीर कसं राहील ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. मोकळी जागा ही सुद्धा एक प्रकारची सजावटच आहे हे आपल्याला हळूहळू समजतं. बरं, हे सगळं ऐकताना तुम्हाला असं वाटेल की मग आपण काय अजिबातच काही घ्यायचं नाही का? पण तसं नाही आहे. आपल्याला जे आवडतं ते नक्की घ्यावं, पण ते घेताना आपला हेतू काय आहे, उद्देश काय आहे, ते आपल्याला मनापासून पाहिजे का, हे एकदा स्वतःला विचारायला काहीच हरकत नाही. पाचवी गोष्ट आहे मुलांसाठी खूप महागडी आणि प्लास्टिकची खेळणी. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपण मुलांच्या हट्टासाठी किंवा आपल्याला लहानपणी मिळालं नव्हतं म्हणून मुलांना खूप महाग खेळणी घेऊन देतो. पण मुलं त्या खेळण्यांशी किती वेळ खेळतात? फार तर 2-3 दिवस. त्यानंतर त्यांना त्या खेळण्यापेक्षा घरातल्या साध्या डब्यांशी किंवा चमच्यांशी खेळायला जास्त आवडतं. अजिबातच खेळणी घ्यायची नाही असं नाही, पण कोणत्याही गोष्टीला एक लिमिट असावी. त्यापेक्षा आपण त्यांना अनुभव दिले, बागेत घेऊन गेलो किंवा त्यांच्यासोबत खेळलो तर त्यांना जास्त आनंद मिळतो. प्लास्टिकचा कचरा घरात साठवण्यापेक्षा त्यांना मोकळेपणाने खेळून देणं हे पण महत्त्वाचं आहे ना. 6वी गोष्ट, न वाचलेली पुस्तकं. खूप जणांना सवय असते की पुस्तकं विकत घ्यायची, वाचायला वेळ मिळेल तेव्हा मिळेल, पण कपाट भरलेलं दिसलं पाहिजे. पुस्तक हे वाचण्यासाठी असतं, फक्त ठेवण्यासाठी नाही. जर आपल्याकडे आधीची पुस्तकं वाचून झाली नसतील आणि आपल्याला नेहमी वाचायला वेळच नसेल तर अजून नवीन विकत घेण्यापेक्षा एकतर आधीची पूर्ण करायची किंवा मग लायब्ररी लावली तर आपली जागासुद्धा वाचते आणि पैसेसुद्धा. 7वी गोष्ट आहे प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन साडी किंवा दागिने. आपल्याकडे लग्नाचा किंवा कुठला कार्यक्रम असला की आपल्याला वाटतं की मागच्या वेळी तर मी ही साडी नेसली होती, आता नवीन घ्यायला पाहिजे. लोक काय म्हणतील ह्या विचाराने आपण नवीन खरेदी करतो. पण खरं सांगू का, कुणाचंच लक्ष नसतं की तुम्ही मागच्या वेळी काय नेसलं होतं. आपल्याकडे ज्या साड्या आहेत त्याच आपण रोटेट करून नेसू शकतो. नवीन साडी घेतल्याने मिळणारा आनंद तात्पुरता असतो, पण ती साडी कपाटात ठेवण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर कायमस्वरूपी येते. 8वी गोष्ट आहे स्टॉक करून ठेवलेलं किराणा सामान. खूप वेळेला बाय वन गेट वनच्या नादामध्ये आपण खूप जास्त वस्तू घरामध्ये आणून ठेवतो. मग कधी कधी त्याला कीड लागते किंवा त्याची एक्सपायरी डेट निघून जाते. घेताना आपल्याला वाटतं की आपण पैसे वाचवले, हुशारी केली, पण शेवटी ते वायाच जातं. त्यामुळे जेवढं लागतं तेवढंच आणि ताजं आणणं कधीही चांगलं. 9वी गोष्ट आहे जिम किंवा योगाचे महागडे कपडे आणि साधनं. खूप जणींना वाटतं की उद्यापासून व्यायाम सुरू करायचा आहे ना, तर आधी आपण चांगले ट्रॅकसूट, महागडे शूज आणि योगा मॅट घेऊया, मगच व्यायाम होईल. पण खरं तर व्यायामासाठी इच्छाशक्ती पाहिजे. साधनं घेतल्याने आपल्याला शिस्त लागत नाही, ती मनातून यावी लागते. आपल्याला वाटतं ह्या वस्तू घेतल्यावर आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी मोटिवेशन येईल, पण तसं नसतं. किंवा आपल्याला एखादा नवीनच छंद लागलेला असतो आणि मग त्याच्याशी संबंधित एकूण एक जी वस्तू बाजारामध्ये अवेलेबल आहे ती आपण उचलून घेऊन येतो उत्साहाच्या भरात. पण हा उत्साह बऱ्याच वेळा 15 दिवस, फार तर 1-2 महिने टिकतो आणि त्यानंतर आपला त्या छंदामधला इंटरेस्ट पण संपतो आणि वस्तू मात्र घरामध्ये पडून राहतात. आणि 10वा महत्त्वाचा प्रकार आहे भावनेच्या भरात केलेली खरेदी. याला इंग्लिशमध्ये रिटेल थेरपी पण म्हणतात. म्हणजे काहीतरी विकत घेतलं ना की आपला जो मूड अपसेट असतो तो ठीक होतो. बऱ्याच वेळेला असं असतं की मूड खराब असतो, मनावर थोडा ताण असतो, कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं आणि मग आपल्याला वाटतं की चल काहीतरी घेऊन येते, मन फ्रेश होईल. किंवा आपण फक्त स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतो, हात आपोआप शॉपिंग ॲपकडे जातो आणि आपण काही ना काही ऑर्डर करून टाकतो.
त्यावेळी आपण ते भावनेच्या भरात केलेलं असतं, कारण त्यामुळे आपला मूड ठीक होईल असं कुठंतरी आतमध्ये आपल्याला वाटत असतं. आणि मग त्यावेळेला घेतलेली ती वस्तू तेवढ्या क्षणभरापुरता आनंद नक्कीच देते, पण नंतर मात्र ती वस्तू बघून बऱ्याच वेळा मनामध्ये पुन्हा रिकामेपणा येतो की मी ही वस्तू गरज नसताना घेतली. कारण वस्तूंनी आपल्या मनातल्या रिकाम्या जागा भरून निघत नाहीत हे आपण मान्य करत नाही. एकंदरीत काय तर आपण जेव्हा कमी गोष्टींमध्ये राहतो तेव्हा आपलं मन जास्त शांत असतं. जितक्या वस्तू कमी तितका त्यांचा विचार कमी आणि त्यांना सांभाळण्याचा त्रास कमी. आपल्याला आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची म्हणजे फक्त पैशांची नाही, तर आपण आपल्या घरात काय आणतोय ह्याची सुद्धा. पुढच्या वेळी काहीही विकत घेण्याचा डिसिजन घेताना थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा की हे मला पाहिजे की हे फक्त मला आत्ता हवं आहे का मला ह्याची खरोखरच गरज आहे. ह्या एका प्रश्नाने तुमचे खूप पैसे आणि खूप मनस्ताप वाचू शकतो. कारण मी हे बघितलेलं आहे की बऱ्याच घरांमध्ये नवीन नवीन वस्तू कपडे विकत घेणं आणि मग एकदा दोनदा वापरून त्या बाजूला काढून टाकणं हेच घरातल्या गृहिणीसाठी खूप मोठं काम होऊन बसलेलं असतं. त्यामुळे हळूहळू प्रयत्न करूया. सगळं एकदम होणार नाही, पण आपण थोडं इंटेन्शनल लिव्हिंग म्हणजे जाणीवपूर्वक जगणं सुरू केलं ना की आपलं आयुष्य खरंच खूप सुंदर आणि सुटसुटीत वाटायला लागतं. आणि त्यात जर तुमचं घर लहान असेल, जागा कमी असेल, तर ह्या सवयीमुळे तुम्हाला काय फायदा होईल ते 1-2 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल आणि खरोखरच तुम्ही विचार करून खर्च केल्याचा तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर तुम्हाला हे पटलं असेल तर आपल्या इतर मैत्रिणींसोबत सुद्धा हे शेअर करा. आणि हो, सुवर्णमयीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चॅनलला तुम्हाला अजून सपोर्ट करायचं असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. भेटूया पुढच्या वेळी अशाच काही मनातल्या गोष्टी बोलायला. तोपर्यंत आनंदात राहा.